श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खास आणि ज्ञानवर्धक कथेच्या माध्यमातून 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या विवाहित महिलांनी माहेरून सासरी जाताना कधीही सोबत घेऊ नयेत. या गोष्टी टाळल्या तर तुमच्या सासरचं घर सुख शांतीचं स्वर्ग बनू शकतं, अन्यथा तुमच्या नवऱ्यावर आणि घरावर संकट येऊ शकतं. ही कथा तुम्हाला जीवनात योग्य मार्ग दाखवेल, त्यामुळे शेवटपर्यंत ऐका आणि या शिकवणी तुमच्या आयुष्यात उतरवा. सासरे. एका गावात एक श्रीमंत शेठ राहायचा. त्याला एक मुलगी होती, जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायचा. तिची प्रत्येक इच्छा तो लगेच पूर्ण करायचा. पण या अतिलाडामुळे ती मुलगी हट्टी आणि रागीट बनली. ती कोणाशीही भांडायची, उलट उत्तर द्यायची आणि सकाळी उशिरा उठायची. तिच्या आईने शेठला समजावलं, अतिलाड करू नका, यामुळे तिचं भविष्य धोक्यात येईल. पण शेठ म्हणाला, ती लहान आहे, मोठी होईल तेव्हा ठीक होईल. काही वर्षांनी त्या मुलीचं लग्न एका चांगल्या कुटुंबात झालं. पण सासरी गेल्यावर अवघ्या आठवड्यातच तिने वडिलांना फोन केला आणि रडत म्हणाली, बाबा, हे सासर नरकासमान आहे. मला इथे राहायचं नाही, मला घरी घेऊन जा. वडील धावत सासरी गेले, पण तिथे त्यांचा कोणी सन्मान केला नाही. सासू म्हणाली, ही मुलगी आमचं घर उद्ध्वस्त करत आहे. ती सकाळी उशिरा उठते, काम करत नाही आणि उलट उत्तर देते. तिला आणि तुमचा हुंडा घेऊन जा, आम्हाला नको. वडिलांनी मुलीला माहेरी आणलं, पण माहेरीही तिला शांतता मिळाली नाही. वहिनी तिच्यावर रागवायची आणि गावकरी विचारायचे, तुझा नवरा तुला न्यायला येत नाही का? यामुळे ती उदास झाली. तिने वडिलांना सांगितलं, बाबा, सासर नरकासमान आहे आणि इथेही माझी इज्जत राहिली नाही. वडिलांनी तिला एका संताकडे नेलं. संतांनी सांगितलं, 6 महिने एक साधना कर. कोणालाही उलट उत्तर देऊ नको, राग ठेवू नको आणि सर्वांशी प्रेमाने वाग. मुलीने ही साधना स्वीकारली आणि सासरी परत गेली. तिथे तिने सासू सासऱ्यांचा आदर केला, त्यांच्या पाया पडली आणि घरकामात मदत केली. सुरुवातीला सासरच्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, पण हळूहळू तिच्या प्रेमळ वागण्याने त्यांचं मन जिंकलं. एका महिन्यातच सासूने तिला घराच्या चाव्या दिल्या आणि म्हणाली, तू माझी मुलगी आहेस, आजपासून तू या घराची लक्ष्मी आहेस. 2 महिन्यांनी सासरच्या सर्वांचं वागणं बदललं. सासू, सासरे, दीर, नणंद आणि नवरा तिच्यावर प्रेम करू लागले. श्रावण महिन्यात तिचा भाऊ तिला माहेरी घ्यायला आला, तेव्हा सासू म्हणाली, रक्षाबंधनानंतर दुसऱ्याच दिवशी तिला परत आण, ती आमच्या घराची लक्ष्मी आहे. माहेरी गेल्यावर ती वडिलांना म्हणाली, बाबा, माझं सासर आता स्वर्गासमान आहे. सासू, सासरे माझे आईवडील, दीर माझा भाऊ आणि नणंद माझी मैत्रीण आहे. 3 गोष्टी ज्या माहेरून सासरी घेऊ नयेत. 1. हट्टीपणा आणि राग. माहेरी तुमचा राग आणि हट तुमचे आईवडील सहन करतात, पण सासरी हा स्वभाव संकट आणतो. राग आणि हट माहेरी सोडून सासरी जा. 2. भांडणाची वृत्ती. माहेरी तुम्ही कोणाशीही भांडता, पण सासरी ही सवय घर उद्ध्वस्त करते. भांडणाची वृत्ती माहेरी ठेवा आणि सासरी शांतपणे वागा. 3. कठोर शब्द. माहेरी तुमचे कडवट शब्द सहन केले जातात, पण सासरी असे बोलणे भांडण आणि तणाव निर्माण करते. याचा परिणाम नवऱ्याच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि तो आजारी पडू शकतो. कठोर शब्द माहेरी सोडा आणि सासरी प्रेमळ बोल. शिकवण. मित्रांनो, ही कथा सांगते की तुमच्या वागण्यावर सासरचं वातावरण अवलंबून आहे. प्रेम, आदर आणि संयमाने तुम्ही सासर स्वर्गासमान बनवू शकता. या 3 गोष्टी माहेरी सोडा आणि सासरी सुख शांती घेऊन जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या ज्ञानवर्धक व्हिडिओत भेटू. श्री स्वामी समर्थ.